नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण यंदा संक्रांतीच्या आधीच आनंदाची बातमी सरकारकडून समोर येणार आहे। आपण सगळे ज्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहात, तो हप्ता नेमका कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर आणि खात्रीशीर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे। त्याच माहितीनुसार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं स्पष्टपणे समजून घेणार आहोत आणि ही महत्त्वाची तारीख मी तुम्हाला थेट सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। ज्यांना आधीच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा झाला आहे। हा डिसेंबरचा निधी 1 जानेवारी पासून टप्प्याटप्प्याने खात्यांमध्ये यायला सुरुवात झाली होती। अनेकांच्या खात्यावर तर हा पैसा शनिवारपर्यंत जमा झालेला आहे, मात्र काही लाभार्थ्यांचे पैसे अजून बाकी असण्याची शक्यता आहे, कारण सगळ्यांना एकाच वेळी निधी मिळत नाही हे तुम्हाला सुद्धा माहित आहे। त्यामुळे ज्यांना अजून डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्या खात्यात हा निधी सोमवारपर्यंत किंवा त्यानंतरही वर्ग केला जाऊ शकतो, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही। आता सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, कारण नियमाप्रमाणे हा पैसा आतापर्यंत खात्यात यायला हवा होता। याच विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी आधीच स्पष्ट सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांची पेन्शन दर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच खात्यात जमा केली जाईल, पण सध्या जानेवारी महिना सुरू असून सुद्धा हप्ता जमा व्हायला उशीर होत आहे। यामागचं मुख्य कारण म्हणजे सध्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासोबत आचारसंहिता सुद्धा लागू आहे, त्यामुळेच निधी वर्ग करण्यामध्ये थोडा गोंधळ आणि विलंब झालेला दिसून येतो। यामागचं कारण थोडक्यात असं आहे की आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत योजना किंवा थेट निधी वाटपावर निवडणूक आयोगाकडून मर्यादा घालण्यात येतात, म्हणजेच नागरिकांना किंवा लाभार्थ्यांना पैसे देणाऱ्या योजना काही काळ थांबवल्या जातात। याच नियमांमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्यांमध्ये गोंधळ तयार झाला। त्यामुळेच संजय गांधी निराधार योजनेचा निधी वेळेत आणि सुरळीतपणे खात्यांमध्ये जमा होऊ शकलेला नाही, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। आता थोडक्यात मुद्दा असा आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता 1 जानेवारी पासून खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, पण सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, कारण 1 जानेवारीची तारीख तर आधीच निघून गेलेली आहे। सध्याच्या परिस्थितीत हा हप्ता आणखी काही दिवस उशिरा मिळण्याची शक्यता आहे। मधल्या काळात आचारसंहितेमध्ये 2 ते 4 दिवसांची थोडी सवलत मिळाली तर कदाचित काही दिवसातच जानेवारीचा हप्ता यायला सुरुवात होऊ शकते, पण ही शक्यता फार कमी दिसते, कारण 15 तारखेपर्यंत निवडणुका सुरू राहतील आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे। त्यामुळे सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हालचाल सुरू होईल। साधारणपणे 17 तारखेनंतर आचारसंहिता हटेल आणि त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचा निधी हळूहळू खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात होईल। पण आता खरा प्रश्न असा आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता खरंच 17 किंवा 18 तारखेनंतरच येणार का, की त्याआधीच काही हालचाल होणार? हा मुद्दा सध्या थोडासा गोंधळात टाकणार आहे। मात्र एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, मकर संक्रांत 14 तारखेला आहे। तिळगुळ घेऊन गोड बोलायचा हा सण सगळ्यांसाठी अगदी स्पेशल असतो। याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशी माहिती समोर येत आहे की संक्रांतीच्या आधीच म्हणजे साधारणपणे 12 किंवा 13 तारखेपर्यंत जानेवारी महिन्याचा निधी खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात होऊ शकते। आता ही माहिती कितपत खरी ठरणार हे त्या तारखांनाच स्पष्ट होईल, कारण माहिती वरिष्ठ पातळीवरून मिळालेली आहे। शिवाय लक्षात घ्या, 31 तारखेपासून आधीच काही निधी यायला सुरुवात झालेली होती, म्हणजेच गेल्या काही दिवसात आचारसंहितेत कुठेतरी थोडी सवलत दिली गेली असावी, म्हणूनच हा पैसा वर्ग करण्यात आला। त्यामुळे पुढच्या 2 ते 4 दिवसात आणखी सकारात्मक हालचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता खरी उत्सुकता हीच आहे की 14 जानेवारी पर्यंत आचारसंहितेमध्ये थोडी सवलत दिली जाणार आहे का? जर अशी ढील मिळाली तर शक्यता अशी आहे की त्या दिवसातच जानेवारी महिन्याचा हप्ता थेट खात्यात जमा होईल, पण समजा तसं झालंच नाही तर मग हा हप्ता 17 तारखेनंतरच मिळेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। मात्र अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार संक्रांतीच्या आधीच म्हणजे 12 ते 13 तारखेला निधी येण्याची शक्यता जास्त असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। यासोबतच त्यांनी एक महत्त्वाची सूचना देखील दिली, हा हप्ता किंवा पुढचे हप्ते वेळेवर आणि अडचण न येता मिळत राहावेत यासाठी काही आवश्यक प्रक्रिया तुम्हाला स्वतः तहसील कार्यालयात जाऊन पूर्ण कराव्या लागतील। याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण हे काम अधिकारी देखील सांगत असतात आणि यावेळी त्यांनी ते एकदम ठामपणे स्पष्ट केलं आहे। यामध्ये एक नवीन आणि महत्त्वाची बाब अशी आहे की जर तुमचं UDID कार्ड तयार असलं तरी त्याची वैधता संपलेली असेल किंवा कोणत्या तरी कागदपत्राचं रिन्युअल बाकी असेल तर ते आधी पूर्ण करून घ्या। UDID कार्डची वैधता रिन्यू करून त्याचा अपडेट केलेला दाखला घ्यायचा आणि तो तहसील कार्यालयात जाऊन आपल्या अर्जासोबत जोडायचा, म्हणजेच संबंधित पोर्टलवर जाऊन तुमची कागदपत्र योग्य प्रकारे लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। यासोबतच ज्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी घाई न करता एकदा थेट बँकेत जाऊन खात्याची चौकशी करावी, कारण अनेकदा पैसे
पैसे जमा झालेले असतात पण त्याचा मेसेज मोबाईलवर येत नाही। ही गोष्ट सुद्धा तुम्ही नीटपणे लक्षात घ्या। अनेक वेळा असं होतं की खात्यात पैसे जमा झालेले असतात पण मोबाईलवर कोणताही मेसेज आपल्याला दिसत नाही। त्यामुळे फक्त मेसेजवर अवलंबून न राहता एकदा स्वतः बँकेत जाऊन स्वतः तपासणी करून घ्या। पैसे आले असतील तर काहीच अडचण नाही, निश्चिंत राहा। पण जर अजून जमा झालेले नसतील तर थोडी वाट पाहावी लागू शकते आणि नेमकं कारण काय आहे हे सुद्धा तपासणं अत्यंत गरजेचं आहे। तुमची सगळी कागदपत्र योग्य असतील, अपडेट असतील तर हा हप्ता तुम्हाला मिळायलाच हवा आणि तरीही एखाद्या वेळेस उशीर झाला तर पुढच्या टप्प्यात तो निधी नक्कीच जमा केला जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। पण वास्तवात पाहिलं तर दरवेळी हे सांगितलं जातं, कधी एखादा दाखला कमी आहे, कधी एखादं प्रमाणपत्र अपडेट करा, आधार लिंक करा, आधारमध्ये बदल करा, UDID कार्ड रिन्यू करा किंवा इतर कागदपत्र तहसील कार्यालयात जमा करा, अशा सूचना वारंवार दिल्या जातात आणि त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचा गोंधळ वाढतो। हे सुद्धा तितकंच खरं आहे। पण खरं सांगायचं तरी सगळी प्रक्रिया पाहिली की असं वाटतं जणू शासनाकडून निराधार बांधवांना सतत त्रासच दिला जात आहे। मी याचा उल्लेख याआधी सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये केला होता। सरकारने यावर कुठेतरी ठाम लक्ष द्यायला हवं, कारण या योजनेचा लाभ घेणारे बहुतांश लोक हे ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारपणामुळे त्रस्त आहेत, विधवा महिला आहेत किंवा ज्यांना आधार देणार कोणीच नाही। अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा पुन्हा कार्यालयाच्या फेऱ्या मारायला लागणं खूपच वेदनादायक दिसते। म्हणून वेगवेगळ्या चॅनल्सवर, सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून वेगवेगळी माहिती समोर येते आणि त्यामुळे गोंधळ अजूनच वाढतो। मग या निराधार लोकांना पुन्हा धावपळ करावी लागते। हे जर टाळायचं असेल तर सरकारने एकदाच स्पष्टपणे ठरवायला हवं की कोणती कागदपत्र लागणार आहेत। आधार कार्ड असो, UDID कार्ड असो, आयुष्य प्रमाणपत्र असो, जन्माचा दाखला असो किंवा इतर कोणतंही आवश्यक कागदपत्र, हे सगळं एकदाच पूर्ण करून घेतलं तर लाभार्थ्यांची रोजची धावपळ नक्कीच थांबेल। जसं लाडक्या बहीण योजनेत एकदाच सखोल व्हेरिफिकेशन करून सगळं व्यवस्थित आहे असं मान्य करण्यात आलं, तसंच इथेही व्हायला हवं। एकदा कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली, सर्व माहिती बरोबर असल्याचं स्पष्ट झालं की त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचा निधी दर महिन्याला वेळेवर थेट खात्यात जमा व्हायला हवा। वारंवार कागदपत्र अपडेट करा, पुन्हा दाखले द्या, आधार किंवा UDID कार्ड पुन्हा लिंक करा। हे सगळं सतत सांगणं खरंच चुकीचं आहे, कारण या प्रक्रियेमुळे निराधार बांधवांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो आणि हे कुठल्याही परिस्थितीत योग्य नाही। तर मंडळी, सध्या मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याचा हप्ता 14 तारखेपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मात्र या कालावधीत पैसा जमा झाला नाही तर मग 17 तारखेची वाट तुम्हाला पाहावी लागू शकते। हे सुद्धा तितकंच खरं आहे। त्यामुळे पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। आता ही होती संजय गांधी निराधार योजनेच्या जानेवारी महिन्याची अपडेट। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा। आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।